नमस्कार मित्रांनो. तर कशा आहात मित्रांनो तुम्ही? आज आपण दुपारनंतरचा हवामान वातावरण बघणार आहोत की कसं राहणार आहे. आपण जसं की सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वातावरण कसं कसं राहणार आहे आणि चक्रीवादळाचे कुठले कुठे संकेत आहे, तर आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते. तर आता दुपारचा व्हिडिओ बनवणार आहोत आपण. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज 11. तर मित्रांनो, आता वाजलेले 23 तारीख शुक्रवार. तर आपण बघूया की मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे पाऊस पडण्याची शक्यता काय नाही दिसत आहे. पण सांगली, सोलापूर, नांदेड, पणजी, हुबळी येथे पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर मित्रांनो, बल्लारी, मंगळुरू, बेंगलुरू इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आपण जसं की बघत होतो की सकाळीच जे अरबी समुद्र आहे तिथे चक्रीवादळ संकेत आहे. तर आपल्याला ते आत्तासुद्धा दिसत आहे की ते चक्रीवादळ थोडं आपल्या मुंबईच्या किनारपट्टीवर आलेलं दिसत आहे आपल्याला. हे बघू शकतात आपण किनारपट्टीच्या आलेलं दिसत आहे आपल्याला की ते मध्ये शिरणार दिसत आहे. तर आता आपण 3 वाजेचं वातावरण बघत होतो, तर आपण आता 5 वाजेचं वातावरण बघूया की कसं राहणार आहे. तर आपण बघू शकतात की जे चक्रीवादळ आहे, जे वारं वाहणार आहे ते आपल्याला दिसत आहे की सांगलीकडे ते वाहत आहे वारं, आपण बघू शकतो. तर हैदराबाद, रामगुंडम, नांदेड, चंद्रपूर, जगदलपूर इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण नाशिक, मुंबई, औरंगाबाद ते पण पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही आपल्याला 5 वाजता. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आपण आता 7 वाजेचं वातावरण बघूया. 7 वाजता औरंगाबाद, अकोला, जळगाव, सोलापूर येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, पणजी, हुबळी, बल्लारी, नांद्याल, विजयवाडा, हैदराबाद, मंगळुरू इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकोला, जळगाव, नाशिक, अहमदाबाद, इंदोर, भोपाळ इथे पण पाऊस पडण्याची शक्यता नाही दिसत आहे. तर सातारा, अकलूज, रत्नागिरी, पणजी, कोकण, बिदर, लातूर, बीड, अहमदनगर इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. की दुपार संध्याकाळी 7 वाजेनंतरचं वातावरण आपण बघत होतो की आता आपण बघूया 8 वाजेचं वातावरण आपण बघणार आहोत की कसं राहणार आहे. तर आता आपण 8 वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे. तर आपण डायरेक्ट 8 वाजेचं वातावरण बघणार आहोत की कसं राहणार आहे. तर आपण 8 वाजेच्या ऐवजी 9 वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे. तर 8 वाजेचं वातावरण बघूया आपण कसं राहणार. तर मित्रांनो, जसं की आपण बघू शकतात की वातावरण कसं राहणार आहे 8 वाजेनंतर भारतमध्ये, महाराष्ट्रामध्ये. तर जसं की आपल्याला दिसत आहे की चक्रीवादळ संकेत नाही राहणार आहे. आपण जसं की बघू शकतो की कसं राहणार आहे 8 वाजेचं वातावरण. तर आपल्याला दिसत आहे की थोडं थोडं आहे अजून वातावरण तसं बघू शकतात. ते रत्नागिरी येथे आलेलं आहे ते चक्रीवादळाचं 8 वाजेनंतर चक्रीवादळ संकेत, जे 8 वाजे लोक येऊ शकते तिथं सांगलीमध्ये. तर सतर्क राहा रत्नागिरी येथे मध्ये. तर रत्नागिरीमध्ये राजापूर येथे पण संकेत दिसत आहे. तर कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, सातारा ते पण पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. की की किती मोठा आणि किती स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आपल्याला दिसणार आहे. तर आता आपण बघूया कुठे कुठे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि कुठे कुठे ढगाळ वातावरण राहणार नाही आहे. तर आपण बघूया कुठे कुठे ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 8 वाजेचं वातावरण आपण बघू शकतो की जळगाव, नाशिक इथे ढगाळ वातावरण राहणार आहे. अकोला, नागपूर इथे पण ढगाळ वातावरण दिसत आहे आपल्याला. रायपूर, कोरबा येथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. सुरत इथे पण दिसत आहे. मुंबई असे काही काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर अकलूज, सोलापूर, लातूर, बीड, सातारा, रत्नागिरी, सांगली, विजयपूर, कलबुर्गी इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे की कसं राहणार आहे. तर आपण पाऊस पडण्याची शक्यता कमी दिसते आपल्याला त्या भागात. तर आपण आता 9 वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे. तर मित्रांनो, आपण 9च्या ऐवजी 10चं वातावरण बघणार आहोत. तर 10 वाजेचं वातावरण बघूया आपण कसं राहणार आहे.
तर मित्रांनो 10 वाजेचं वातावरण आपण बघतो आहे. तर अकलूज, सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक, मुंबई येथे पण रात्री 10 वाजता ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि रात्रीतून सुद्धा पाऊस पडू शकतो. नाशिक, मुंबई या भागामध्ये, पुणे, अकलूज, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, सोलापूर येथे पण पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला. आणि दापोली, सातारा, रत्नागिरी येथे आता पाऊस पडण्याची शक्यता नाही दिसत आहे आपल्याला. तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे की रात्रीचं वातावरण बघूया कसं राहणार आहे. तर आपण रात्रीच्या 12 वाजता बघूया. तर जसं की आपण बघू शकतो की 12 वाजता वातावरण कसं राहणार आहे. तर 12 वाजता जसं वातावरण आपण पाहिलं होतं की ढगाळ वातावरण कुठे कुठे राहणार आहे. तर तसंच वातावरण अजून तसंच आहे. तर रामगुंडम, आदिलाबाद, चंद्रपूर, बिजापूर, खम्मम, नलगोंडा येथे पण वातावरण तसंच राहणार आहे. आपलं आता बघूया की कोणत्या भागात आणि कोणत्या याच्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जसं की आपण बघू शकतात काडे, अकलूती, अहमदनगर येथे पण पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला. तर वलसाड, सुरत येथे पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला काही दिसत नाही आहे. पर तिथे पण थोडे ढगाळ वातावरणाचे आपल्याला संकेत दिसत आहे की बडवणी तिथे पण ढगाळ वातावरण दिसत आहे आपल्याला. भोपाळ, इंदोर इथे पण आपल्याला दिसत आहे ढगाळ वातावरणाचे. अजून खंडवा, नैनपूर, नागपूर, गोंदिया इथे पण ढगाळ वातावरण दिसत आहे आपल्याला. तर मित्रांनो आपण असा व्हिडिओ उद्या पण बनवणार आहोत की उद्याचं शनिवार 24 तारीख ह्या कसं वातावरण राहू शकतं आणि कुठे कुठे पाऊस पडू शकतो आणि की उद्या कसं वातावरण राहणार आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज 11. तर आपण एकदा शेवटचं वारं पाहूया कुठं फिरणार आहे आणि कुठे जाणार आहे. तर जसं की आपल्याला दिसत आहे की वारं कुठे कुठे चाललं आहे. तर सकाळवानीच आपल्याला वातावरण दिसत आहे की रात्री वारं इथलं चक्रीवादळाचा संकेत होता तिथं रात्री 12 वाजता तो वारं बंद होऊ शकतो होण्याची शक्यता आहे. आणि ते वारं मोकळं चालू शकतं. आपल्या सांगली, सोलापूर, हैदराबाद, बल्लारी, नंद्याल येथे पण ते वारं दिसत नाही आहे आपल्याला. तर मित्रांनो मुंबई ते सांगली येथे आपल्याला कमी याच्यात आपल्याला वारं दिसत आहे की कमी स्वरूपाचं वारं आपल्याला इथं दिसत आहे. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.